मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत समर आणि सोबतच स्वानंदी हे आता दोघेही जणे बाहेर पडलेले असतात। तेव्हा समर स्वानंदीला म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही अजिबात ह्या सगळ्या गोष्टींची एवढी काळजी अजिबात करू नका। म्हणजे तुम्हाला ना जेवढा वेळ हवाय ना तेवढा वेळ तुम्ही घेऊ शकता। मला काही घाई आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नाहीये। म्हणजे कसं आहे ना, आपण इथे प्रेम केलं आहे ना, आणि त्याचबरोबर मी तुम्हाला प्रपोज केला आहे आणि प्रपोज केलं असल्या कारणाने तुम्ही इथे अशा पद्धतीने वेळ घेणं हे मात्र अगदी योग्य आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच पद्धतीने सगळं काही इथे करायला हवं असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। आता हे सर्व काही बोलत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे सुष्मिताला राजवाड्याची साईन करायला लावलेली असते आणि ती साईन करण्यासाठी तिला मात्र खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार असतात। आणि इथे आता ती म्हणत असते, बघा ना माझा आता हात दुखून आला आहे, ही साईन परफेक्ट झाली आहे का नाही हे तुम्ही एकदा चेक करा ना। मग आता मल्लिका ती चेक करते आणि म्हणत असते, नाही ही परफेक्ट नाही आहे, अजूनसुद्धा तुला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे। दुसरीकडे आपण पाहतो आता इथे मात्र स्वानंदी आणि समर एका ठिकाणी पुन्हा जाऊन पोहोचलेले असतात, जे की स्वानंदीसाठी अनपेक्षितपणे केलेलं त्याने हे दुसरं हटके स्टाईलनं सरप्राईज असतं। त्याने एक नाही दोन नाही तर असे कितीतरी सरप्राईजेस इथे तिच्यासाठी बनवलेले असतात आणि तेव्हा ती सुद्धा ते सगळं काही इथे आता एन्जॉय करू लागलेली असते। तर आता इकडे तो म्हणत असतो, हे आवडलं का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे सगळं तुम्ही कधी केलं आणि कशा पद्धतीने हे घडून आणले? खरं तर मला फार आनंद झालाय ह्या सगळ्या गोष्टीचा, पण तुम्ही हे कधी केले ना मला तेच काही समजत नाही असं सुद्धा इथे आता ती बोलत असते। दुसरीकडे आता शूजचा हात दुखू लागलेला असतो। सुष्मिता म्हणत असते, मी काय म्हणते ऐका ना, आता ना मला हे खूप जास्त त्रास होतोय, ह्या सगळ्या गोष्टी करणं खरंच जास्त गरजेचं आहे का? म्हणजे बघा ना अशा पद्धतीने आता माझा हात दुखायला लागलाय, आपण थोडासा ब्रेक घेऊयात का? आणि ब्रेक घेऊन आपण दुसरीकडे कुठेतरी थोडंसं फिरून येऊया का, लॉंग ड्राईव्ह वगैरे? मग आता इथे तिच्यावर अंशुमन चिडतो आणि म्हणत असतो, मोठा आहेस का, डोक्यावर पडली आहेस का, असं कसं करू शकतेस तू? तुला काहीतरी करायला सांगितलंय आणि तू त्या पद्धतीने वागतेस, काय चाललंय तुला? अरे हे बघ, मला परफेक्ट लागतं आणि परफेक्टच हवंय। तेव्हा सुष्मा मात्र रडायला लागलेली असते आणि ती म्हणत असते, हे सगळं काही काय आहे? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे तो धावतच मल्लिकाकडे जातो आणि मल्लिकाकडे गेल्यानंतर लगेच आता इकडे तो रागराग चिडचिड ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। तेव्हा मल्लिका त्याला शांत करण्याचं काम करत असते आणि म्हणत असते, वेडायस का? हे बघ, बी पॉझिटिव्ह, ती नक्की करेल। तेव्हा तो म्हणत असतो, कधी करणार आहे? डम आहे ती एक नंबरची, तिला काहीही येणार नाहीये। पण मल्लिका म्हणत असते, बी पॉझिटिव्ह, ती नक्कीच करेल। दुसरीकडे आपण पाहतो आता समर हिला स्वानंदीला पुन्हा एका ठिकाणी घेऊन निघालेला असतो आणि तिथे पोहोचल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, हे काय राजवाडे, आपण तर गोल फिरून पुन्हा त्याच ठिकाणी आलो आहोत। मग आता इथे समर म्हणत असतो, हो स्वानंदी मॅडम, कारण आपलं गोल जे आहे, चक्र जे आहे, राऊंड जो आहे तो पूर्ण व्हायला नको का? असं म्हणून आता ते तिघेही जण खाली उतरतात आणि खाली उतरल्याबरोबर स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे नर्सरी वगैरे म्हणजे तुम्ही हे सगळं कधी अरेंज केलं? आणि बरेच असे खड्डे सुद्धा खोदून ठेवलेले होते। मग आता इथे समर म्हणत असतो, हे सगळं तुमच्यासाठी केलंय, तुम्हाला झाडं आवडतात ना, आणि मग आता तुम्ही झाडं लावायला घ्यायची आहेत। असं म्हटल्याबरोबर स्वानंदी मात्र कसलाच विचार करत नाही आणि ताबडतोब लगेचच आता इथे झाडं लावायला घेत असते। जेव्हा स्वानंदी झाडं लावायला घेते तेव्हा मात्र समरला फार आनंद होत असतो आणि समर म्हणत असतो, आज हे सगळं काही फक्त आणि फक्त तुम्ही करायचं आहे, कारण तुमच्यासाठी हे सगळं काही इथे केलेलं आहे। असं म्हटल्याबरोबर आता इथे स्वानंदी मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करायला लागलेली असते। आता लगेचच एक फ्लावर दिलेलं असतं आणि त्या फ्लावरवर एक कागद लिहून पुन्हा समरने इथे मात्र स्वानंदीला हटके स्टाईलने पुन्हा एकदा प्रपोज केलेलं असतं आणि तेव्हा स्वानंदी मात्र म्हणत असते, सो स्वीट। आणि असं म्हणून आता समर म्हणत असतो, अजून सुद्धा तुम्हाला रिटर्न गिफ्ट काही द्यायचं नाहीये का, किंवा तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये का? तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, आता ह्याला कुठे लावावं बरं, ह्याला लावलंच पाहिजे कुठंतरी, आणि एवढ्यात तर मी काही तुम्हाला उत्तर वगैरे देणार नाही, असं सुद्धा आता इथे स्वानंदी बोलू लागलेली असते। त्याचबरोबर समरला मात्र तिच्याकडून उत्तराची अपेक्षा असते, पण स्वानंदी मात्र इकडे त्याला उत्तर काही देत नसते आणि त्यानंतर पुन्हा ती त्याला इथे दुसऱ्या बाजूला झाड लावायला घेऊन जात असते। इथे आपण पाहतो आता समर लगेचच आनंदला कॉल करत असतो आणि आनंद म्हणत असतो, हा बघ काय झालं, सगळं काही व्यवस्थित झालं ना, तुला पाहिजे होते त्या सगळ्या गोष्टी तशाच पद्धतीने झाल्या ना? तेव्हा मात्र समर म्हणत असतो, नाही रे, मला असं वाटतंय मी खूपच जास्त घाई केली आहे, मी इतक्यात त्यांना प्रपोज वगैरे असलं काहीही करायला नको होतं, कारण त्यांना ना इथे वेळ हवा आहे आणि मला कळत नाही मी त्यांना किती आणि कसा वेळ देऊ ते। त्याच वेळेला आनंद म्हणत असतो, पण अरे तू तुझ्या पद्धतीने सगळं काही
केलंयस ना, मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, हो मी माझ्या पद्धतीने सगळं काही करण्याचा प्रयत्न केलाय, पण तुला एक गोष्ट सांगू का, मला असं वाटायला लागलेलं आहे की आता ना मी इकडे फारच जास्त घाई केली, मी एवढी घाई इथे करायला नको होती, असंच मला इकडे वाटू लागलेलं आहे. मग तेव्हा तो म्हणत असतो, किती वेळा केलंयस? अरे एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल मी इथे त्यांना 4-4 वेळा प्रपोज करून झालेला आहे. असं म्हटल्याबरोबर इथे मात्र आनंद होत असतो की 4-4 वेळा. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे निकिताचा सुद्धा स्वानंदीला कॉल आलेला असतो आणि निकिताला कॉल आल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, तुम्हाला काय सांगू, राजवाडे एवढे रोमॅन्टिक असतील ही गोष्ट तर मला माहीतच नव्हती. अहो त्यांनी मला एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 4-4 वेळा प्रपोज केलेला आहे. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, मग तू काय उत्तर दिलंस? तेव्हा ती म्हणत असते, असं कसं मी उत्तर देणार, वेडे आहात का तुम्ही? आणि एवढ्या लवकर उत्तर देऊन कसं जमणार आहे? मी त्यांच्याकडे सरळ वेळ मागितला आहे, मला एवढ्या लवकर इथे उत्तर नाही बाबा देता येणार, असं स्वानंदी बोलू लागलेली असते. तेव्हा निकिता म्हणत असते, अगं वेडी आहेस का, उत्तर नाही देता येणार म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, आता मला सांगा मी कसं उत्तर देणार आहे? आणि त्याचबरोबर इथे असं सरळ इकडे हे सगळं काही विचारल्यानंतर आणि ते इतक्याच सगळं काही करतील ह्या गोष्टी तर मला माहीतच नव्हत्या, आणि हे सगळं त्यांनी असं अचानक केलंय त्यामुळे मी उत्तर नाहीच काही दिलं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे निकिता म्हणत असते, मग तू काय करणार आहेस? तेव्हा ती म्हणत असते, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि ह्याची सुद्धा वेळ आल्यानंतर मी नक्कीच त्याचं उत्तर देईल. तेवढ्यात समर मात्र तिला आवाज देतो आणि तेव्हा स्वानंदी निकिताला म्हणत असते, सॉरी मी निघते आता, कारण मला माहीतच नाही मी ह्यांना थांबवून ठेवलं आहे, असं म्हणून आता इकडे ती सुद्धा निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे समरने पुन्हा एक तिच्या सीटच्या समोर एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये स्वतःच्या मनातील सगळं काही तिच्याबद्दल लिहिलेलं असतं. आता इकडे स्वानंदी म्हणत असते, बापरे हे सगळं काही. तेव्हा तो म्हणत असतो, वाचा ना, वाचा. मग आता स्वानंदी म्हणत असते, हो वाचते ना. मग आता तुमचं काय मत आहे, तुम्ही काही ठरवलंय का ह्याबद्दल? ती लगेचच म्हणत असते, नाही असं काही नाही, मी आत्ता तर कसं काय ठरवणार ना, एवढ्या लवकर मला नाही ठरवता येणार राजवाडे, आणि मी देईल ना तुम्हाला उत्तर देईल ना. तेव्हा लगेच आता समर म्हणत असतो, मग आता ती वेळ कधी येणार आहे? तेव्हा ती म्हणत असते, आता आपण कुठे चाललेलो आहोत? तेव्हा तो म्हणत असतो, माहीत नाही, आहे एक पुन्हा आणखी सरप्राईज. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे काय चाललंय तुमचं, एवढे सरप्राईजेस मला नको आहेत बरं का. पण आता पुन्हा एकदा समरने तिच्यासाठी अजून एक भन्नाट असं सरप्राईज अरेंज केलेलं असतं आणि तो मात्र तिला तिकडेच घेऊन निघालेला असतो. आता इकडे स्वानंदी मनामध्ये म्हणत असते, राजवाडे मला कळतंय आज तुम्ही मला इथे आजचा दिवस खूप असा स्पेशल बनवलेला आहे, आणि त्याचबरोबर ह्या स्पेशल दिवसामुळे आज मात्र तुमच्याबद्दलचा आदर आणि त्याचबरोबर तुमच्याप्रती असलेलं माझं प्रेम अजूनच वाढलेलं आहे. आता तुम्ही मला एवढं हटके स्टाईलने एवढं सरप्राईज दिलेत म्हटल्यावर मी सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला प्रपोज करणार. आता इकडे एका ठिकाणी तो घेऊन गेलेला असतो आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर इथे मात्र स्वानंदीला चक्क धक्काच बसतो. खूपच सुंदर डेकोरेट इथे समरने केलेलं असतं आणि ते सगळं काही पाहिल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे सगळं काही काय आहे? मग आता समर म्हणत असतो, हे फक्त तुमच्यासाठी आहे. तेव्हा स्वानंदी मात्र घाबरते आणि म्हणत असते, राजवाडे आत्ता घरी चला, तुम्ही जेवढं केलंय ते खूप पुरेसं आहे. दुसऱ्या बाजूला निकिताना आणि आजीचा फोन सुरू असतो. निकिता म्हणत असते, अगं त्याने प्रपोज केले, पण तुला माहिती ना इथे स्वानंदीने आणखी वेळ मागितलाय, स्वानंदीने आणखी मनातलं काहीच सांगून ठेवलेलं नाहीये. असं बोलल्याबरोबर लगेचच आता आजी म्हणत असतात, काय बोलायचं बाई, हिनं कशाला वेळ घ्यायचा, आणि नाही तेव्हा तर तासन तास त्याच्या शर्ट सोबत आणि तो नसताना एवढ्या सगळ्या काही गोष्टी करत असते, मग आता उगाचच वेळ कशाला मागून घेतला काहीच कळत नाही. तेव्हा निकिता म्हणत असते, आजी तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा हे प्रपोज वगैरे नक्कीच एकमेकांना करतील, तू काळजी करू नकोस. तेवढ्यातच आता हे दोघे जण घरी येतात. आजी त्यांना विचारते, आजचा दिवस कसा गेला? दोघे एकत्र छान गेला असं म्हणतात. चेहऱ्यावर आनंद मात्र ओसंडून वाहत असतो आणि मल्लिका हे सगळं काही दूर उभी राहूनच पाहत असते. आता आजी म्हणत असतात, बरोबर उद्या वटपौर्णिमा आहे, स्वानंदी तू वडाची पूजा करणार आहेस ना? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो मी करणार आहे. आता मल्लिका म्हणत असते, हे माझ्या पाठीमागे काय होतंय, चक्क इथे समरने स्वानंदीला प्रपोज केलं, बापरे नको असं नको व्हायला. इकडे दुसऱ्या बाजूला समर स्वानंदीला म्हणत असतो, खरं सांगू का स्वानंदी मॅडम, आता तुम्ही वडाची पूजा वगैरे अजिबात करू नका. तेव्हा स्वानंदी मुद्दामच त्याची खेचत असते आणि म्हणत असते, ठीक आहे, तुम्हाला जर इथे नसेल वडाची पूजा मी करावीशी वाटत तर नाही करणार, उगाचच कशाला. हो म्हणजे कसं आहे ना, आता इकडे आपलं नातं नवरा बायको सारखं नाहीच म्हणल्यावर नका करू. मग आता तेवढ्यात स्वानंदी म्हणत असते, ठीक आहे. मग आता परत समर म्हणत असतो, बापरे नाही ह्यांनी वडाची पूजा केली पाहिजे, मी जर नाही म्हटलो तर ह्या नाही केली तर मग नाही मला तरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी केलंच पाहिजे, असा इकडे तो विचार करत असतो. तेव्हा लगेच म्हणत असतो, पण आजीला जर तुम्ही एवढे सण हे सगळं काही करता आणि जर वडाची पूजा नाही केली तर आजीला मात्र कसं वाटणार आहे, त्यामुळे तुम्ही वडाची पूजा मात्र नक्कीच करा, असं सुद्धा आता इथे समर म्हणत असतो.
आता मात्र समर मनामध्ये विचार करत असतो आणि म्हणत असतो, नाही नाही, काही जरी झालं ना, आता मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला स्वतःच पुढाकार घ्यावा लागेल आणि मलाच काहीतरी करावं लागेल आणि जेणेकरून ह्या पूजा करतील, असं म्हणून तो निघून जातो. पण तेव्हाच आता स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, मी माझ्याच स्टाईलने तुम्हाला प्रपोज करेल.